यानंतर आपल्या समोर येते आपलं पुढचं गाणं घेऊन सावनी रवींद्र. कष्टविशी तुझी सावळी काया का कष्टविशी तुझी सावळी काया नीज रे नीज शिवराया गुणी बाळसा जागसी कारे वाया. सावनी, तुझे एक्सप्रेशन नो डाऊट खूप चांगले असतात, प्रश्नच नाही. तुझ्या पहिल्या परफॉर्मन्स पासून ती एक देणगी आहे तुला मिळालेली की हाऊ टू एक्सप्रेस इट. गाण्यात आल्यानंतर एक जबाबदारी बनते आणि त्या जबाबदारीशी तू कायम प्रामाणिक दिसलेली आहेस मला प्रत्येक तुझ्या गाण्यामध्ये, एक्सप्रेशनच्या बाबतीमध्ये सिन्सिअरली. मला तुझ्या सुरांचं थोडंसं अजून लक्ष द्यायला हवंयस तू. त्याच्यावर तुला एक्स्ट्रीमली कॉन्सन्ट्रेशन करायला लागणार. सो ते तू सोडूच नकोस कधीच. या गाण्यामध्ये म्हणजे ना एका लिमिट नंतर एका पॉइंटला मला असं झालं ना की मी कधीच ते छत्रपती शिवराय तान्ह्या बाळासारखे पाहिले नव्हते. त्या शिवरायांचा चाळाच पाहत होतो की तो जो आहे त्याच्यात जो मेन्शन केलेला आहे मला तो दिसत होता. अरे का जागतोयस. ही जी लोक जी आमची युनिव्हर्सिटी आहेत ना, राम गणेश गडकरी, इतकं सगळं भरलेलं आहे ना या नावात. या माणसाने, या व्यक्तीने, या प्रतिभेने जो विचार केलाय त्या विचाराचा आज इतके दिवस इतकी वर्ष माहित नाही, पण आज सुद्धा म्हणजे ते हे ऐकताना ते जे शिवराय दिसतात त्याला हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ. छान झालं, छान झालं गाणं. नक्कीच मान्य करतो की गाणं अवघड आहे, खूप कंट्रोल पाहिजे गळ्यावर, धरून गायला पाहिजे, हे मला मान्य आहे. पण अजून गोंजारत गोंजारत गायली असती तर बरं झालं असतं. पण तुझा तो सगळा त्या प्रोजेक्शनवरच मला वाटतं वेळ जात होता. पण ओव्हरऑल तो इम्पॅक्ट साधायचा तू प्रयत्न केलास. खूप छान. ध दिलाय अजयने. अतुल, अतुलने पण ध दिलाय. सावनी, पुढच्या प्रवासासाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू.